हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज काहीतरी स्पेशल टॉपिक आहे. ॲक्च्युली मी इंस्टाग्रामला स्टोरी मेन्शन केली होती, कारण की मला बऱ्याचदा असे कमेंट्स आलेले आहे आणि मी माझ्या बर्थडेला माझं एज रिव्हील केलं. सो मी 24 रनिंग आहे. सो सगळ्यांचं हेच म्हणणं होतं की तू एवढ्या लवकर लग्न का केलं. म्हणजे मी तुम्हाला तो कमेंट वाचून दाखवते. आजच्या जनरेशनमध्ये मुलींना एवढ्या लवकर लग्न करायला नाही आवडत. मग याबाबत तुझा पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे आणि तू एवढ्या लवकर लग्न का केलंस. मला असं वाटत नाही का मी लवकर लग्न केलं आहे, कारण की आपल्याला 18 इयर्स कंप्लीट झाले की आपण लग्न करू शकतो. आणि असं नाही आहे की मी एवढ्या लवकर लग्न केलं आहे म्हणून माझं लव्ह मॅरेज असेल किंवा माझं अरेंज मॅरेज असेल, असं नसतं. ते म्हणतात ना, देवाने ते योगायोग केलेले असतात, देवाने वरच ती जोडी बनवलेली असते आणि ती देवाच्या पुढे आपलं काहीच चालत नाही. देवाने ठरवलंय त्याच टायमिंगला आपल्यासोबत ते होतं. आणि एवढी खुशी आहे मला हे सांगताना की माझं जसं लग्न झालंय त्यानंतर माझी लाईफ पूर्ण बदललेली आहे. म्हणजे असं म्हणा की लग्नानंतर माझ्या आयुष्यात खूप असे चांगले अनुभव आलेले आहेत. असं नाही की लग्नाआधी नव्हते, बट लग्नानंतर मी ज्या गोष्टी अगोदर बघितल्या नव्हत्या किंवा ज्या गोष्टींसाठी मी स्ट्रगल करत होते त्या गोष्टी ह्या लग्नाच्या नंतर माझ्या आयुष्यात आल्यात. आणि हॅपी आहे मी. आणि म्हणजे म्हणतात ना, मी स्वतः मेहनत करते. मला जेवढं मी अचीव करेल तेवढं माझ्यासाठी कमी आहे. सो मला जेवढं जमेल तेवढे मी कष्ट करते. आणि अजूनही म्हणजे हे वर्ष तर माझ्यासाठी खूप चांगलं जाणार आहे याची तर मला आत्ता गॅरंटी आहे, कारण की नवीन वर्ष खूप सुंदर चालू आहे. कळेनच पुढे, मी एवढ्या लवकर ते रिव्हील नाही करणार की काय काय सुरू आहे माझ्या आयुष्यात, बट मी खुश आहे. आणि माझं हेच म्हणायचं आहे की जोडीदार चांगला मिळाला ना, म्हणजे प्रत्येकाच्या मनात राजकुमार असतो, दिसायला देखणा सुंदर, आपला जोडीदार एकदम छान पाहिजे, काही नसतं. काही नसतं. मनाने सुंदर असला ना आपला जोडीदार, बस आयुष्य सेट झालं असं समजून जा. कारण की दिसणं मॅटर नाही करत. बिकॉज माझ्यासाठी तरी दिसणं मॅटर करत नाही. तर दिसायला चांगला असेल तर अतिउत्तम, नसेल तरीही काही प्रॉब्लेम नाही. बिकॉज दिसणं म्हणजे आता एजनुसार माझं हे सौंदर्य जाणारच आहे. मी चांगली दिसते नाही दिसते हे माझ्या मनावरून ठरवायचं. सो दिसणं हे थोड्या दिवसांनी म्हातारं झाल्यावरती तर ते आपली स्किन खराबच होणार आहे. पण मन जर चांगलं असेल आणि आपण एखाद्याच्या मनावरती प्रेम करत असू ना, तर मला नाही वाटत की ते आयुष्यभर ते प्रेम कमी होईल म्हणून. पण जर दिसण्यावर तुम्ही प्रेम करत असाल ना, तर ते एक दिवस तरी संपणार. म्हणजे हा माझा शब्द आहे. सो आमच्या दोघांमधली ती बॉन्डिंग एवढी छान झाली. आणि आमचं खरंच अरेंज मॅरेज आहे. असं नाही आहे तुम्हाला खरंच वाटेल की लव्ह मॅरेज वगैरे असेल, पण आमचं एकदम घरच्यांनी बघितलं आहे. आणि माझ्या मम्मी पप्पांची एकदा इच्छा होती, एकदा बघून घे, एकदा बोलून घे, जर तुला आवडलं तरच आपण हा म्हणणार, आपण काही जबरदस्ती नाही आहे. सो दादानी आणि मी असं एकदा पाहिलं. म्हणजे माझ्या ज्या काही अटी होत्या की असतं ना की लग्नानंतर मला जॉब करायचं आहे, मला कपड्यांच्या बाबतीत थोडंसं म्हणजे असं वाटायला नको की मी कंटिन्यू साडीमध्ये वगैरे वगैरे, म्हणजे अशा बऱ्याचशा अटी मी त्यांच्यासमोर ठेवल्या आणि त्यांनी त्या सगळ्या ॲक्सेप्ट केला. मला म्हणले तुला जसं राहायचंय तसं राहा, माझी काही एक काय म्हणतात रिस्ट्रिक्शन्स माझे नसणार आहेत, तुझी लाईफ आहे, तुला जसं हवंय तसं जग. सो मला तरी असं वाटतं की जोडीदार असाच असावा जो आपल्याला समजून घेईल, जो आपल्या प्रत्येक स्ट्रगलच्या पायरीवर, प्रत्येक अपयशाच्या पायरीवर किंवा यशाच्या पायरीवर आपल्या पायावर पाय म्हणतात ना, पाऊलावर पाऊल ठेवणारा असेल, आपल्या हातात हात देऊन चालणारा असेल, आपला फ्रेंड म्हणून तो आपल्यासोबत राहणारा असेल. आणि आमच्या रिलेशनमध्ये असं आहे की आमच्या रिलेशनमध्ये कोणीच कोणावरती डाऊट घेत नाही. तुम्ही कुठे चालले आहेत, कुठेही नाही. मला तेवढं ट्रस्ट आहे, तेवढे आम्ही लॉयल आहोत एकमेकांशी. सो असं नाही आहे की लग्न कमी वयात झालं पाहिजे किंवा खूप जास्त वयात झालं पाहिजे. तुम्हाला जेव्हा वाटेल ना की तुम्ही मॅच्युअर्ड आहात, तुम्हाला वाटेल ना की तुम्ही आता हे सगळ्या गोष्टी रिस्पॉन्सिबिलिटीज सगळं तुम्ही उचलू शकाल. तुम्हाला जर एक गोष्ट अजून सांगू इच्छिते मी ॲक्च्युली मी आत्ता बाहेर चालली आहे. बाहेर म्हणजे माझा 2 दिवस काहीतरी कार्यक्रम आहे आणि त्यासाठी मला शॉपिंग करायची आहे. सो मी पल्लवीसोबत फिनिक्स मॉलला, तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, विमाननगरला फिनिक्स मॉल आहे, तिथे मी चालली आहे. आणि दादा मला सोडवायला चाललाय. दादा नेहमीच असा भाव खातो. हां, तर आता तुम्ही दादालाच विचारा. दादा सगळे विचारतात मला की माझं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे. इवन मी लग्नाला नाही पण म्हटले होते की नाही. म्हणजे दादाने मला अशी अट ठेवली होती. दादाची इच्छा होती की माझं लग्न नाही व्हावं एवढं लवकर, कारण की त्याला असं वाटायचं की तू एज्युकेशन करतेय, तू ऍटलिस्ट कुठेतरी स्वतःच्या पायावर उभी राहा आणि मग
लग्नानंतर तू काहीतरी कर, असं त्याचं म्हणणं होतं. आणि जर तुला लग्न करायचंय तर ते एज्युकेशन वगैरे सोडून द्यायचं. सो मी त्याला सरळ म्हटलं मला काही लग्न करायचं नाही बाबा, मला माझं एज्युकेशन करायचंय, असं आमचं ठरलेलं होतं. सो मी सरळ नाही म्हटले होते. पण मम्मी पप्पांनी एवढा आग्रह केला त्याच्यानंतर. पण मला असं वाटतं की जे काही झालं ते खूप चांगलं झालं. लग्नानंतर माझ्या खूप चांगले अनुभव मला आलेत. ज्या गोष्टी कधी बघितल्या नाही त्या सुद्धा मी पाहिल्या. आणि माझा जोडीदार तर तुम्हाला माहितीच आहे, म्हणजे सगळेजण बोलतात की तू खूप लकी आहे की तुला असा जोडीदार भेटलाय. सो कोणी असं म्हणत असेल माझ्याबद्दल वाईट की एवढ्या लवकर लग्न केलं वगैरे वगैरे, तर हे सरळ 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 चुकीचं आहे. लवकर लेट असं काही नसतं. ही एक वेळ असते आणि मी कॅपेबल होते की मी रिस्पॉन्सिबिलिटीज सांभाळू शकते. इवन माझ्या घरी पण सासू-सासऱ्यांना सुद्धा विचारा, म्हणजे मी लग्नाआधी माझं जेवलेलं ताटसुद्धा उचललं नव्हतं, एवढी मी लाडकी होते घरी. आणि म्हणजे बाहेर राहायला होते मी, एज्युकेशनसाठी पुण्यात होते तेव्हा, तर स्वतःलाच करावं लागतं मान्य आहे. पण घरी गेल्यावरती मला एवढी VIP ट्रीटमेंट मिळायची ना. सो लग्नानंतर माझ्या घरच्यांना सुद्धा थोडंसं वाटायचं की जॉईंट फॅमिलीमध्ये कशी राहील किंवा नाही का एवढं काम कसं करेल. पण मी सगळं केलं. म्हणजे माझ्या सासू-सासऱ्यांनी कधीच मला असं कोणाजवळ कंप्लेंट नसेल केली की ही मुलगी करत नाही वगैरे उठत. ते तर एवढे जीव लावतात, आई वडिलांसारखे ते मला जीव लावतात. हे तुम्हाला खोटं वाटेल पण खरंच, म्हणजे माझ्या सासूबाई तर देवासारख्याच मिळाल्यात मला. म्हणजे इतर मुली अशा माझ्याजवळ कंप्लेंट करतायत की माझी सासू अशी, माझी सासू तशी, पण मी प्राऊडली त्यांना सांगते की माझी सासू म्हणजे माझी आई आहे, सिरियसली. आणि खरंच म्हणजे खूपच मला अशी चांगली माणसं मिळाली. माझ्या आयुष्यात असे बिलकुल वाईट अनुभव आलेले नाही आहेत आणि जरी आले तरी ते आम्ही सोबत मिळून हँडल करू. मला हेच सांगायचं होतं की माझा जोडीदार खरंच मला खूप सपोर्ट करतो, प्रत्येक गोष्टीत माझ्यासोबत असतो. कुठेही जायचं, कोणतंही शूट आलं किंवा काहीही म्हणा, माझ्या प्रत्येक गोष्टीत तो सोबत असतो. आणि इवन मला कधीही रात्रीचं जरी मी त्यांना म्हटले ना की मला इथे शूट आले, मला इथे जायचंय, कधीच नाही म्हणणार नाहीत. आणि प्रत्येक गोष्टीत मला जसं हवंय ना तसं करायचा प्रयत्न करतात. आता थोडीशी चिडचिड करतात ते चालायचंच, कारण की प्रत्येक रिलेशनमध्ये ते भांडणं बिणणं थोडीफार झालीच पाहिजे. पण आमच्यात अशी भांडणं कधीच झालेली नाही आहेत, तेवढं फक्त. बाकी एवढ्या लवकर लग्न करायचं, लवकर कसलं, मी 22 वर्षात लग्न केलंय. 22 वर्ष काय थोडे झाले का? माझं MBA कम्प्लीट झालं, मी लग्न केलंय. रिझल्ट माझ्या लग्नानंतर लागला, असा विषय आहे. तर आणि दादा आमचं म्हणतो बरं झालं गेली लग्न करून, माझ्या डोक्याचा ताप गेला. हसला बाई. आणि आम्ही 2024 मचवणार आहे फुल. सो बघूया काय काय होत आहे. आता तरी आपण चाललोय शॉपिंगला आणि तुम्हाला आता शॉपिंगचा ब्लॉग पूर्ण बघावं लागणार आहे. मी काय घेते, कशासाठी घेते हे ते हा तर सस्पेन्स राहणार आहे. काय घेते हे तर दाखवते तुम्हाला, मग त्याच्यावर तुम्ही अंदाज लावा. नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला तो मिळेल की मी कुठे चालली आहे, कशासाठी चालली आहे, काय चालली आहे. मी एवढी खुशी आहे म्हटल्यावरती. असं आहे. कोणता शर्ट? बरं, एखादा आरेल. असं आहे, इथं दुष्काळात 13वा महिना. चला, भावासाठी आपण करू शकतो. आणि मेन म्हणजे आमच्या घरी गोलू येणार आहे उद्या. सो फायनल खूप दिवसानंतर 3 महिने झाले बाबूला आमच्या, तर 3 महिन्यांनी तो घरी येणार आहे आणि मी पण इथेच आहे तेव्हा. सो लेट्स सी काय काय होतंय आता. सो ब्लॉग शेवटपर्यंत पहा, लाईक करा, कमेंट करा आणि जर आवडलास आणि माझ्या चॅनलवरचे दुसरेही ब्लॉग्स पाहून घ्या. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला. Look who is here. मी मुद्दाम ब्लॉग चालू केला तर चिडावं नाही म्हणून. चिडले मी, चिडले. का 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 दरवेळेस मलाच उशीर करावायचा असतो. ॲक्च्युली मी पल्लूला म्हटलं होतं की 10ला भेटू आणि मी आले होते 11:15 वाजता. सो ती अर्धा तास, म्हणजे ती सुद्धा उशीर आली पण अर्धा तास तिला लेट झाला. बट ठीक आहे. त्यामुळे मी ब्लॉग लवकर चालू केला. म्हटलं ही चिडावं नाही, ॲटलिस्ट कॅमेरासमोर तरी चिडणार नाही. आणि हे बघा तिचं लिपस्टिक लावायचं, हे प्रेम कधी संपणार देव जाणं. वाव, सुंदर आहे. पल्लू कशासाठी घेते? सिक्रेट आहे, ते नाही सांगणार ना. ते नाही सांगणार. आम्ही शॉपिंग थोडीशी केली आहे, थोडीशी म्हणजे थांबा दाखवते.
शॉपिंग. थोडीशी म्हणजे पल्लूने 5-6 हजाराचं घेऊन टाकलंय सामान. काय काय घेतलं काय माहिती. जॅकेट्स टाईपच घेतलं आहे ना, ऑस्ट्रेलियाला पण यूज होईल असं. आणि मी काय घेतलं तू हां मी ऑफ शोल्डर एक काय म्हणतात हुडी टाईप घेतला, एक स्वेटशर्ट. तो मी विचार करते आहे की माझ्या ब्लॅक लेदरच्या काय म्हणतात स्कर्टवरती वेअर करेल. लेट्स सी. मला नाही वाटत पण मी कशावरही काही घालेल असं वाटतंय. पण कशाला तू तर बघू अजून मला पुढे काहीतरी भेटलं तर. आता खूप भूक लागली होती, 1 वाजला आहे, त्यामुळे म्हटलं पहिलं खाऊया. आणि मॉलमध्ये टाइम कसं जातो हां पहिलं खातो आणि मग परत शॉपिंगला जोर येईल ना. मस्त चायनीज ऑर्डर केलं आहे. समथिंग न्यू. या काय घेणार आहे देवालाच माहिती. केलं आहे तर खरं चायनीज. तुम्हाला दाखवते काय काय खातोय. आम्ही चायनीज ऑर्डर केलं आहे आणि मी मागे वळून बघितलं तर ऑलरेडी चायनीज इथे हजर आहेत. किती गोड आहेत. आणि पल्लूमध्ये असं काही नसतं. हो कारण का मी जेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये होते त्यावेळेस मी त्यांच्या मार्केटमध्ये गेले तर आपल्या इंडियापेक्षा हे असतं मार्केटमध्ये. अरे सगळ्यांनाच माहिती आहे की ते लोक कसे असतात, काहीही खातात. ओ माय गॉड. पण त्यांना नाव नाही ठेवते पण ते जसं त्यांचं कल्चर आहे, आपलं कल्चर वेगळं आहे. सो ज्याला त्याचं पटतं. येस. नो मी इश्यू. कधीपासून तुझ्यावरती कॅमेरा फोकस करायचं बघते पण बघ त्या त्यांच्यावरतीच तो कॅमेरा झूम होतोय. आता त्यांच्यावरच जातोय. कुठे यामध्ये पोट भरून जाईल. आम्ही दोघींनी इथे चॅट पॉईंटला म्हणजे वेस्ट साईडमध्ये एवढी शॉपिंग केली, एवढं आम्हाला झोप आल्यासारखं वाटत होतं. बाई किती एक्साइटेड आहे त्यात टाकायला. सो त्यानंतर मग फायनली आम्ही एवढं थकल्यासारखं झालं होतं. सो आम्ही म्हटलं की काहीतरी थंड पिऊया. तर आता आम्ही थंड गार थंडीत थंड होतं. सो फायनली आम्ही खूप शॉपिंग केली, खूप जास्त. निघतही नाही आणि ट्रॉली आली. एवढे थकलो आहे ना भयानक. आणि हा सगळा आम्ही स्पेशल डेसाठी घेतलेला आहे जारामध्ये. सो तुम्हाला दिसतीलच आउटफिट, मुद्दाम नाही दाखवल्यात. तर आता मी घरी जाते. माझी बिलकुल कॅपॅसिटी नाही तुमच्याशी बोलण्याची. ब्लॉग इथेच संपवते. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. स्टे ट्यून नेक्स्ट ब्लॉग. आणि लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.